सो हे गाईज आजची गुड मॉर्निंग आहे, कारण की राजचे पप्पा काय गेले नाही कामावर म्हणजे रिक्षावर. मग आम्ही आरामात एकदम उशिरा उठलो आणि चंगू मंगू पण एकदम उठून खेळायला लागले. उठता उठता 11:30 वाजले. आता भरपूरच उशीर झाला, पटकन कामाला लागू. जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आमची नवरा बायकोची थोडी छोटी मोठी नोकझोक झाली. मला असं वाटलं की आज ते सॉल्व्ह होणार, पण सॉल्व्ह व्हायच्या जागेनं अजूनच वाढलं होतं. म्हणजे इथपर्यंत आलेलं की माझा नवरा मला बोलला माझं जेवण वगैरे काय बनवायचं नाही, माझं बंदोबस्त मी करणार, माझे कपडे वगैरे मी धुणार. इथपर्यंत आमचं भांडणं गेलं. आता काय सांगू, भांडण्याचं काहीच मोठं रिझन नव्हतं. ते घरी होते म्हणून त्यांना थोडीफार मी कामं सांगितली, त्याच्यामुळे ते सांगायला लागले तुझं तू कर, माझं मी करणार. आणि खरंच नाही, या गोष्टीचं मला एवढं येवायला लागलं की आतापर्यंत एवढं कधी वाढलं नव्हतं, पण आता भरपूरच वाढायला लागलं आमच्या दोघांमध्ये. आता काय करू, सांगायचं नव्हतं ये यूट्यूब चॅनलवर, पण आता सांगायला लागलं. काय आलंय? काय चुचू का आलंय? का आलंय? का आलंय बोल? खरं तरी ही अगदी 17 महिन्याची, पण एवढी ऍक्टिव्ह आहे ना आतापासून. ती सर्व काही सांगते मला. खरंच तिचं टेन्शन नाही होत काय. आणि हिच्यामुळेच ना मला असं वाटते की नाही, आता आपण हिच्यासाठी यांच्यासाठी आपण हे म्हणजे हिंमत हारायची नाही. आपण जे पण प्रॉब्लेम्स येतात त्यांना सॉल्व्ह करूया. आणि खरं सांगते ही एवढी ऍक्टिव्ह आहे ना, म्हणजे मी खरं सांगते माझा मुलगा एवढा ऍक्टिव्ह नाही आतापर्यंत. तो एवढा म्हणजे तो आता 4 वर्षाचा होईल, 3-4 महिने बाकी आहेत. आणि माझी माई फक्त 17 महिन्याची, एवढी ऍक्टिव्ह आहे. तिला बघून खरंच हिंमत होते की ती स्वतःच्या मनाने सुसू आली, चिची आली, जेवायचं नाही जेवायचं सगळं सांगते. म्हणून मी तिला बघून माझ्यामध्ये अजून हिंमत येते की नाही, आपल्याला या पोरींसाठी आपल्या पोरांसाठी करायचंच आहे. आणि माझ्या नवऱ्याने खरं सांगितलं आज व्हिडिओचे शूट घेतले नाही, कारण की नवरा डायरेक्ट बोलला की तुला व्हिडिओ काढायचे असेल तर तू तुझ्या आईच्या घरी जाऊन काढ. हे बोलल्या, मी जास्त काय काढलं, पण मला हे बंद करायचं नाही, माझी यूट्यूब जर्नी चालूच ठेवायचे, म्हणून मी करणारच. आणि तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.